राम राम शेतकरी मित्रांनो. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव कसे असणार ही उत्सुकता सर्वच कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना आहे. आज 1 ऑगस्ट आहे. जुलै महिना संपला आणि आता ऑगस्ट मध्ये कांद्याचे बाजारभाव सुधारणार का, हे सर्व शेतकरी मित्रांच्या मनामधला सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे. तर मित्रांनो, आज मी अहिल्यानगर मार्केटला भेट दिली होती. आता त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर दुपारी टाकलेला आहे. तिथे आज कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव निघाले ते त्यामध्ये आपण सविस्तरपणे दाखवलेलं आहे. आता मी म्हटलं नगर मार्केटला भेट दिली, काही शेतकरी मित्रांशी तिथे चर्चा झाली आणि काही व्यापारी मित्रांशी चर्चा झाली. तर एक ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्याचे दर कसे असणार अशा बऱ्याच कॉमेंट्स शेतकरी मित्रांच्या आलेल्या होत्या. तर मित्रांनो, म्हटलं की आज आपण मार्केटला भेट दिली, तिथे नेमकं आपल्याला काय पाहावयास मिळालं, येणाऱ्या काळामध्ये काय नेमकी परिस्थिती असू शकते, या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी हा लाईव्ह व्हिडिओ मी बनवत आहे. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझा बळीराजाला जॉईन व्हा, कारण आपण माझा बळीराजावरती गेली 5 वर्षापासून काम करत आहोत आणि नक्कीच शेतकरी मित्रांना आपण माझा बळीराजावरती महत्वाची माहिती थोडक्यात ही देत असतो. तर मित्रांनो, आज नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती आपण पाहिली, तिथे दर आपल्याला थोडेसे दबावात दिसून आले. उत्तर भारतात श्रावण चालू झालाय अशी दबक्या आवाजात चर्चा आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव बसवंत झालं, लासलगाव झालं, इथे दर मात्र आपल्याला थोडेसे दबावात आज दिसून आले. पण इकडे अहिल्यानगर जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर तिथे आजची परिस्थिती वेगळी होती. गोडेगावला 50,000 प्लस गोण्याची आवक होती, नगरला 72,000 प्लस गोण्याची आवक होती, वांबोरीलाही 12-13 हजार गोण्यांची आवक होती. मागील बाजाराच्या आवकेचा विचार केला तर तशीच आवक आजही नगर जिल्ह्यामध्ये होती. बाजारभाव नगर जिल्ह्यातील पाहिले, नगरमध्ये आज मी स्वतः होतो, तेथील लिलाव मी पाहिले. आज तिथे बदला कांदे जर पाहिले तर ते 8 रुपयापासून 12 रुपये किलो पर्यंत सर्रास विकत होते. बारीक लिंबू साईज गोल्टीचं जर पाहिलं तर ती गोल्टी 17-18 रुपये किलो पर्यंत सर्रास विकत होती आणि गोल्ट्याचं पाहिलं तर तो 20 रुपयापासून 21-22 रुपये किलो पर्यंत विकत होता. मीडियम साईज मोठा साईज कांदा पाहिला तर तो 22 रुपयापासून 25 रुपये किलो पर्यंत सर्रास मोठे साईज कांदे हे विकत होते. काही लॉट जर पाहिले, डबल पत्ती ट्रिपल पत्ती जे कांद्याचे काही अगदी लॉट आपण म्हणतो VIP लॉट, ते 27 रुपये 30 रुपये किलो पर्यंत काही ते लॉट विकलेले आज मी नगर येथे पाहिले. म्हणजे बाजारामध्ये नगर येथे काही अशी मरगळी दिसून आली नाही. फास्ट सेल होता, कांदे फास्ट विकत होते. परिस्थिती नगर येथील पाहिली, घोडेगावलाही चौकशी घेतली, तिथे आज थोडा दरामध्ये बदल दिसून आला. वांबोरीला फोन केला होता, तिथे थोडासा बदल दरामध्ये दिसून आला. जास्त काही नाही, परंतु थोडासा दरामध्ये 5-50 पैसे का होईना आज कांदा जास्त भावाने नगर जिल्ह्यामध्ये विकलेला दिसून आला. तर मित्रांनो, नगर जिल्ह्यात कांदा विकतोय, नाशिकला का विकत नाही? तर नाशिकची जी काही व्यापाऱ्यांची पुढे पाठवण्याची लाईन आहे, त्या लाईन मध्ये मागणी आता सध्या थोडीशी दबावात आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दर आपल्याला दबावात दिसून येते. परंतु नगर जिल्ह्यातून कांदा हा जास्त साऊथ कडे जात असतो आणि साऊथ मध्ये नवीन कांदा अजून बाजारात आलेला नाही. तिथे सध्या कांद्याची आवक थोडीशी साऊथ मध्ये कमी झालेली दिसून येत आहे आणि आपण पाहिलं की सोलापूरलाही कांद्याची आवक थोडीशी सध्या कमी दिसून येत आहे. आज बेंगलोरची परिस्थिती पाहिली तर तिथं 32 रुपये किलो पर्यंत कांदा विकला, हैदराबादला 32 रुपये किलो पर्यंत कांदा विकला, चेन्नईला 32 रुपये किलो पर्यंत कांदा विकला, मदुराईला मात्र 34-35 रुपये किलो पर्यंत काही लॉट विकलेली माहिती आली. सरासरी कांदा मदुराईला थोडा आज वाढलेला 2 रुपयापर्यंत दिसून आला. म्हणजेच साऊथकडे जी महाराष्ट्रातील कांद्याची मागणी आहे
ती मागणी सध्या बरी आहे, म्हणून नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर आपल्याला थोडे चांगले हे सध्या दिसून येत आहेत. आणि शेतकरी मित्रांशी चर्चा बाजारात झाली. शेतकरी मित्र जे काही सध्या बाजार आहेत, काही शेतकरी मित्र त्यावरती समाधानी आहेत, कारण मागील वर्षी कांद्याचे दर हे पाहायला आपण खूप कमी मिळालेले होते. त्यामुळे त्यांचंही थोडे थोडे का होईना गोण्या पाठवायचं काम हे चालू आहे. अशीच जर आवक बाजारपेठेमध्ये दाखल होत राहिली तर मात्र येणाऱ्या आपल्या ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला आपल्याला कांद्याचे दर हे नक्कीच सुधारलेले दिसणार आहेत. यावर्षी कांद्याची आवक ही कमी कमी होत आहे. कांद्याची आवक कमी म्हणजे मागील वर्षी थोडे लोक थांबले होते, यावर्षी मात्र थोडी कांदे विकायचं काम हे सगळ्या शेतकरी मित्रांचं चालू आहे. मी आज नगरमध्ये बऱ्याच शेतकरी मित्रांशी बोललो, त्यांनी मला तीच माहिती दिली की कांदा यावर्षी काही दाबून ठेवलेला म्हणजे स्टॉक करून ठेवलेला नाही, थोडी विक्रीचं काम हे चालू आहे. आणि काही शेतकरी मित्रांचा कांदा खराबही होत आहे, त्यामुळे ते तर थांबूच शकत नाहीत, त्यांना विकल्याशिवाय पर्याय नाही. परंतु अशी परिस्थिती ही ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सध्या आपल्याला दिसून येत आहे. आता आकडेवारी मी काही आपल्याला सांगत नाही, आकडेवारीचा जो काही खेळ आहे तो त्या खेळामध्ये आपण गुंतत नाही. स्पष्ट मी आपल्याला सांगतो की 15 ऑगस्टच्या नंतर बाजारपेठेमध्ये थोडी सुधारणा दिसून येण्याचे चान्सेस हे या महिन्याचे वाटत आहेत. आणि नगर जिल्ह्यातील परिस्थिती जर पाहिली तर सोमवारीच कांद्याच्या दरामध्ये थोडीफार सुधारणा दिसू शकते, असं माझं वैयक्तिक मत हे आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे नेमकी कांद्याची काय परिस्थिती आहे, आपल्या भागाचं नाव टाकून कमेंट बॉक्समध्ये ती माहिती टाका, जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनाही त्याचा फायदा हा नक्की होत असतो. तर बरेच शेतकरी मित्र विचारत होते की ऑगस्ट काय असणार, तर ऑगस्ट एंडिंगला आपल्याला बाजारामध्ये सुधारणा दिसून येण्याचे चान्सेस आहेत. कारण नवीन कांदा हा यावर्षी पावसामुळे खूप कमी आहे आणि तो बाजारात येण्यासही विलंब होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. जुन्या कांद्याचा स्टॉकही कमी होत चाललेला आहे. मध्य प्रदेशातील कांद्याची जर परिस्थिती पाहिली तर तिथे यंदा कांदा कमी आहे अशी माहिती ही तिथूनही आपल्याला लोक देत आहेत. परंतु जर आता कांदा कुठे किती आहे याचा स्पष्ट आकडा कोणी सांगू शकत नाही, पण अशी आवक जर मापात इथून पुढे राहिली तर मात्र यंदा कांद्याचे बाजारभाव चांगले आपल्याला नक्कीच हे दिसून येणार आहेत. शेतकऱ्यांच्या हातात मार्केट आहे असा व्हिडिओ मी स्वतः बनवलेला होता आणि त्याची प्रचिती आपल्याला सध्या येत आहे. खूप मोठे भाव काही कमी झाले असं काही विषय नाही, भाव थोडेसे बरे हे दिसून येत आहेत. आणि आपणही टप्प्याटप्प्याने कांदा विकला तर नक्कीच आपल्याला 2 पैसे यावर्षी कांद्याचे होतील, आशादायक चित्र यावर्षी आहे. जे शेतकरी मित्र माझा बळीराजाला जोडून आहेत त्यांना माहित आहे, मागल्या वर्षी मी आपल्याला म्हटलंच नाही की कांद्याचे पैसे होणार आहेत किंवा आपण कांदा थोडा विका ठेवा, काय करायचं ते करा, हे आपण स्पष्ट सांगितलं होतं. बरेच शेतकरी मित्र म्हटले होते आपण निगेटिव्ह बोलता, परंतु त्या वर्षी मागील वर्षीची परिस्थिती वेगळी होती. आपण पाहिलं वर्षभर कांद्याला दर हा मिळाला नाही आणि त्यामुळे मी काही मागील वर्षी आपल्याला काही सांगितलं नव्हतं. परंतु यावर्षी थोडीशी परिस्थिती वेगळी हे दिसून येत आहे. आपल्याला माहिती जी काही मिळत आहे त्यानुसार मी आपल्याला माहिती दिलेली आहे. मी दिलेली माहिती आवडली का कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आपल्या भागातील माहितीही नक्की टाका. नवीन कांद्याची काय परिस्थिती आहे तेही टाका, जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनाही त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.